नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी जाहिरात आलेली होती, तर त्यामध्ये जी परीक्षा पॅटर्न सांगण्यात आला होता जाहिरातीमध्ये, तर त्यामध्ये काही बदल झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तो अपडेटेड सिलेबस आणि अपडेटेड जे काही परीक्षा पॅटर्न आहेत त्याबद्दल आपण आज माहिती घेऊयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी एकूण 152 पदासाठी जे आहेत ती जाहिरात आलेली होती, ज्याची फॉर्म भरण्याची ही लास्ट तारीख जी आहे ती 10 डिसेंबर इतकी होती. तर यामध्ये बघा एकूण 10,000च्या जवळपास विद्यार्थी मित्रांनो एकूण अर्ज आलेले आहेत. एकूण 152 या पदासाठी एकूण 10,000च्या जवळपास एकूण अर्ज आलेले आहेत, प्राप्त झालेले आहेत. तर त्याची जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा ही काही दिवसातच होणार आहेत. यामध्ये तुमची एक एक्झाम होणार आहेत, रिटन एक्झाम, आणि सोबतच त्यामध्ये तुमची एक मुलाखत होणार आहेत. तर ती जी रिटन एक्झाम होणार आहेत त्याचा सिलेबस जो आहे तो आधी दिलेला होता नोटिफिकेशनमध्ये, परंतु त्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहेत काही परीक्षेसाठी, काही पदांसाठी. तर बघा त्यामध्ये मिडल मॅनेजमेंट ऑफिसर ग्रेड 1 आणि ज्युनियर मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 2साठी जो सिलेबस आहे इथे बघा तुमचा सिलेबस असा आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट नॉलेजबद्दल एकूण 50 प्रश्न येतील 100 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा इंग्लिश भाषेमध्ये. त्यानंतर मराठी लँग्वेज येईल एकूण 20 प्रश्न 20 मार्काचे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज 20 प्रश्न 20 मार्कासाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये. त्यानंतर इंग्लिश आहेत. त्यानंतर रिझनिंग जे आहेत त्याचे 20 प्रश्न येतील एकूण 20 मार्काचे. जनरल नॉलेज आणि बँकिंगच्या संबंधित 20 प्रश्न येतील, आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी एकूण 20 प्रश्न येतील 20 मार्काचे. आणि यासाठी पेपर जो असेल तो बायलँग्वेज असेल, इंग्लिश आणि मराठीमध्ये. फक्त सब्जेक्ट नॉलेज आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट सुटले तर हे 2 सब्जेक्टच इंग्लिश भाषेत येतील, बाकी सर्व मराठीमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. यासाठी तुम्हाला एकूण 150 प्रश्न 200 मार्क आणि 120 मिनिट म्हणजे 2 तासासाठी तुमचा वेळ असेल पेपरचा. त्यानंतर क्लर्क, सबस्टाफ प्यून आणि सबस्टाफ ड्रायव्हर यामध्ये सर्वात जास्त जागा ह्या क्लरिकलच्या होत्या. तर त्यासाठी बघा क्लर्क आणि प्यून आणि ड्रायव्हर या सर्व पदासाठी एकच परीक्षेचा पॅटर्न असणार आहेत, ज्यामध्ये बघा तुमचा परीक्षेचा पॅटर्न असा असणार आहेत. मराठीचे एकूण 20 प्रश्न येतील 20 मार्काचे, ज्यासाठी तुम्हाला 15 मिनिट दिली जातील. त्या 15 मिनिटाच्या आत तुम्हाला ते प्रश्न सोडवावे लागेल. त्यानंतर इंग्रजी 20 मार्काचे 20 प्रश्न येतील 15 मिनिटासाठी, हिची लँग्वेज असेल इंग्लिश. त्यानंतर जनरल नॉलेजचे 20 प्रश्न येतील एकूण 20 मार्कासाठी 15 मिनिट. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच गणितासाठी मॅथमध्ये तुमचे 20 प्रश्न येतील 20 मार्काचे, 15 मिनिट त्यासाठी वेळ दिला जाईल. आणि 20 प्रश्न रिझनिंगचे येतील, ज्यामध्ये 20 मार्कासाठी याच्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला हा जो दिलेला वेळ आहे ह्या वेळेच्या नंतर तुम्हाला पुन्हा तो सेक्शन ओपन करून तो प्रश्न जो विद्यार्थी मित्रांनो जुन्या सेक्शनवर जाऊन तुम्ही सोडू शकणार नाही. एकदा की ते बंद झालं तर ते प्रश्न तिथंच, म्हणजे तो सेक्शन तिथंच क्लोज होईल, तिथे पुन्हा तुम्ही जाऊन प्रश्न सोडू शकणार नाही. तर बघा येथे तुम्हाला न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे बँकिंग जे काही स्टेट बँक किंवा IBPSसाठी ज्या काही बँकेच्या ज्या परीक्षा घेत असतात IBPS, तर त्या प्रकारचेच जे प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो तिथे विचारले जातील, परंतु त्याच्यापेक्षा थोड्या कमी लेवलचे असतील, म्हणजे सोपे असतील, परंतु त्याच प्रकारचे प्रश्न असतील. म्हणजे जसे की रिझनिंगमध्ये पझलचे प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो ते भरपूर येतील. त्याच्या व्यतिरिक्त जे काही बँकिंगसाठी जो सिलेबस आहे, जसं की त्याच्यामध्ये सिलॉग्स झाले, ऑर्डर अँड रँकिंग झालं, अशा प्रकारच्या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो तुमचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच बँकिंगसारखेच असतील, परंतु प्रश्न सोपे असतील. न्यूमेरिकल ॲबिलिटीसुद्धा बँकिंग लेवलचेच असतील. बाकी इतर जे प्रश्न असतील जसं की जनरल नॉलेज हे सामान्य असतील, म्हणजेच यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि बँकिंगचे संबंधित प्रश्न विचारले जातील. सोबतच चालू घडामोडीशी संबंधितसुद्धा काही प्रश्न असतील. आणि याच्यामध्ये इंग्लिशचे एकूण 20 प्रश्न असतील, बँकिंग लेवलचं इंग्लिश, आणि मराठीचे एकूण 20 प्रश्न असतील याच्यामध्ये. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचे काय तर परीक्षेचा पॅटर्न आहे, ज्यामध्ये एकूण 100 प्रश्न 100 मार्कासाठी येथे 80 मिनिटाचा वेळ दिला जाईल तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला येथे 1/4ची निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहेत. म्हणजे 4 प्रश्नासाठी एका
4 चुकीच्या प्रश्नामागे एका प्रश्नाचे मार्क तुमचे जे आहेत इथे डिडक्ट केले जातील. आणि यामध्ये तुम्हाला जे की ऑप्शन दिलं जाईल आन्सरसाठी ते एकूण 5 ऑप्शन असतील. ज्या प्रकारे तुम्हाला माहितीच आहे की IBPSच्या पॅटर्ननुसार आन्सरसाठी ऑप्शन 5 दिले असतात. त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं असते. तर अशा प्रकारचा विद्यार्थी मित्रांनो हा सिलेबस होता, अपडेटेड सिलेबस. अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. लवकरच आपल्या चॅनलवर न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी, जे बँकिंग पॅटर्न आहेत त्याचे जे विद्यार्थी मित्रांनो ते क्लास सुरू होतील. तर त्यासाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.